नमस्कार, संघष्टीमध्ये आपलं स्वागत आहेत. CM साहेब, फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आपल्याला विनंती आहेत. आपण जे लाडकी बहीण योजना सुरू केली ती गोरगरिबांसाठी केली की अमीरांसाठी केली, श्रीमंतांसाठी केली? आज माझ्यासोबत एक गरीब महिला आहेत. त्यांना 5-6 महिन्यापासून लाडकी बहीण योजना बंद झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, हा त्यांचा घर आहेत, गरीब आहेत. बघू शकता, हा घर आहेत आणि ही महिला आहेत. आणि या भाऊ, हा घरचा त्यांचा मालक आहेत. एवढ्याशा घरात त्यांचं उदरपोषण होतंय आणि अशा गरीब महिलांना गेल्या दिवाळीपासून भेटत नाहीत. दिवाळीपासून बंद आहेत. आता का बंद आहेत? गोरगरीब महिलांना तुम्ही KYC करण्यासाठी सांगितलं. मी यांना संपूर्ण सविस्तर चर्चा केली महिलांशी, माईशी. माहित कोण रे म्हणा. हो. तर आता जी KYC झाली होती त्या KYC मध्ये सर्वांना मोबाईल नंबरवर अपडेट करायचं होतं. मोबाईल नंबरवर KYC होणार होती. पण या महिलांजवळ, गोरगरिबांजवळ मोबाईल कसं काय राहणार? यांच्याजवळ साधा मोबाईलसुद्धा नाहीत. घराची परिस्थिती बघू शकता तुम्ही. माहीत तुमच्याजवळ मोबाईल नाहीत, इथे नाहीत ना? यांच्याजवळ मोबाईलच नाहीत. लाडकी बहीण योजना सुरू करता आणि मोबाईल मागता. जर मोबाईल जर असेल तर तो श्रीमंतच झालाय समजा. हा, आता तर गरीब पण घेत आहेत, पण यांच्याजवळ, गरिबांजवळ नाहीच ना. जे खरोखर गरीब आहेत त्यांच्याजवळ मोबाईलच नसणार. तर मोबाईल नसल्यामुळे यांनी KYC केली नाहीत. का केली नाहीत? जे आधार कार्डवर OTP यायचं होतं ते OTP येण्यासाठी मोबाईल पाहिजे आणि मोबाईल माईजवळ नाहीत. नाही. काय करता माई तुम्ही? मजुरी करता. आणि हा बापू काय करतो? मजुरी हा? साल भरता. हा महिन्याने म्हणजे साल करू आहेत. आणि जेव्हा जेव्हा महिलांना पैसा भेटतात तेव्हा तेव्हा माईंना विचार येतोय की मला का नाही भेटत 1500 रुपये, मला का नाही भेटत 1500 रुपये. असे करून 6-7 महिने उलटले पण महिना काय पैसे भेटतच नाहीत. मला सांगा फडणवीस साहेब, शिंदे साहेब, गोरगरिबांचे कैवारू म्हणतात तुम्ही. कसं काय कैवारू? गावात 50% महिलांचे हप्ते बंद झाले. आपल्या महाराष्ट्रात 50% म्हणजे 50% महिला डायरेक्ट कट झाल्या. का? लाडकी बहीण योजना बंद झाल्या. काही ना काही कारणामुळे त्यांची योजना बंद झाली. का बंद झाली यांचं सविस्तर चर्चा आपण केली का? यात 50% गरीबच महिला आहेत. अच्छा, ठीक आहे, श्रीमंताचे, अमीरांचे जर बंद केले असेल तर ठीक आहे, पण गरिबांची योजना तुम्ही बंद केली. का बंद केली? अशा महिलांना जे लाभ मिळायला पाहिजे होतं ते मिळायला भेटत नाहीत. आता काय करायचं? 4 महिन्यापासून तुम्हाला नाही भेटत. आता या महिलांना सुद्धा बघा इकडे, या महिलांना सुद्धा 4 महिन्यापासून भेटत नाही. 4 महिना वदनी जाण दे की मग बॅग घ्या, मग पिसाच कोणी आले, पैसे नाही येऊन राहिले आमचे. तर ही कंडिशन आहे. इथून जात होती महिला, ही माई, यांना सुद्धा भेटत नाहीत, यांना सुद्धा भेटत नाहीत. म्हणजे 50% महिला कट झाल्या लाडक्या बहिणीपासून. ह्या माईचं घर बघू शकता. या इकडे, या इकडे. हा घर दाखवा थोडं. हा घर दाखवा. इकडे दाखव. थांब. इकडे दाखव. हा घर आहेत. हा घर आहेत. हाच संसार. आणि या महिलांना लाडकी बहीणचे पैसे भेटत नाहीत. आता सरकारला एकच विनंती आहे, KYC जर करायची असेल तर थंब लावून करावी. थंबसुद्धा ऑप्शन आहेत, अंगठा लावून. हा अंगठा लावून तुम्ही पर्याय दिलेला नाहीत. इकडे कर, इकडे दोन्ही दिसलं पाहिजे. थंब लावून केलं पाहिजे आणि अंगठा हा आपण पर्याय दिलेला नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी एक ऑफिस ठेवावा जेणेकरून गोरगरीब महिलांना लाभ भेटेल. हाच या योजनेचा उद्देश होता. नाहीतर समजावा की आपण फक्त राजकारण्यांसाठी, सत्तेत येण्यासाठी ही योजना सुरू केली. सरकारला एकच विनंती की पुन्हा एकच विनंती करतो की गोरगरीब महिलांना लाभ मिळावा आणि KYC करण्याची पुन्हा संधी द्यावी.